नमस्कार, मी लीना. छोटासा ब्रेक झालेला आहे आपला आणि आता आपण परत आपल्या व्हिडिओजना सुरू करतोय. मंडळी, नुकतीच दिवाळी झाली आहे. दिवाळी म्हटलं की आपल्या घरी पाहुणे रावळे येतात. मग छान गोडाधोडाचं जेवण होतं, फराळ खाल्ला जातो आणि असं सगळं मस्तपैकी छान छान खाल्ल्यावर सगळ्यांना लागतो तो म्हणजे एक उत्तम मुखवास. तांबूल लागतो, कोणी पान खातं, कोणी बडीशेप खातं, कोणी अजून काही खातं. तर आज आपण बनवणार आहोत एक अतिशय गुणधर्मी, म्हणजे आपण म्हणूया की खूप औषधी गुणधर्म असलेला एक छान मुखवास. हा असा मुखवास आहे की जो लहान मुलांपासून सिनियर सिटीजनपर्यंत कोणीही खाऊ शकतो. म्हणजे अगदी तुमच्या घरी एखादी बाळंतीण स्त्री असेल तर ती देखील खाऊ शकते. हा मुखवास खाल्ल्यामुळे तिला तर फायदा होईलच, तिच्या बाळालाही फायदा होईल. त्याच्यानंतर लहान मुलांना त्याचा फायदा होणार आहे. त्यांनी जर जेवणानंतर एक चमचा हा मुखवास खाल्ला तर सिनियर सिटीजनना फायदा होणार आहे. तर त्यातले काय काय पदार्थ आहेत, आपण त्या मुखवासामध्ये काय काय घालणार आहोत आणि त्याचा कसा कसा फायदा होणार आहे हे आता आपण बघूया. सगळ्यात आधी आपण बघूया त्याच्यामध्ये काय काय लागणार आहे. तर इथे मी 1 वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, सुकं खोबऱ्याचा किस आहे. डेसिकेटेड कोकोनट घेऊ नका, शक्यतो ताजं खोबरं किसून घ्या. त्याच्यानंतर 2 वाटी बडीशेप घेतलेली आहे, 1 वाटी बाळंशोपा घेतलेला आहे, 1 चमचा काळं मीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 2 चमचे ज्येष्ठमध पावडर आहे, पाव चमचा जायफळ पूड आहे, 5 हिरवी वेलची आहेत आणि 5 लवंगा आहेत, 1 चमचा ओवा आहे आणि 2 चमचे साखर आहे. तर आता या सगळ्याचं औषधी गुणधर्म काय आहेत हे आपण बघूया. पहिलं बडीशेपचं बघूया. आता बडीशेप हा असा प्रकार आहे की जो तुम्ही असा नुसता पण खाऊ शकता, किंवा बडीशेप खाल्ली की त्याचा फायदा काय होतो तर मुख्य म्हणजे आपल्याला श्वासाला जर काही दुर्गंधी असेल तर ती दूर होते. वजन कमी करण्यासाठी बडीशेपचा उपयोग करतात, किंवा शरीरामध्ये जे टॉक्सिन्स असतात म्हणजे विषारी घटक जे असतात ते दूर होण्यासाठी पण बडीशेपचा उपयोग होतो. आता हा बाळंशोपा. साधारण एखाद्या बाईची प्रसूती झाली की तिच्यासाठी हा बाळंशोपा वापरला जातो. का वापरला जातो तर प्रसूती झाल्यावर बाईच्या अंगातली शक्ती खूप कमी झालेली असते, तर तिची भूकही मंदावलेली असते, तर तिला परत नॉर्मल तिचं रुटीन चालू व्हावं यासाठी बाळंशेपाचा खूप उपयोग होतो. त्याचबरोबर पोटात वातही वाढलेला असतो, तो कमी होण्याच्या दृष्टीने बाळंशेपा उपयोगी करतो. पण नुसतं स्त्रीलाच नाही तर पुरुषांना देखील याचा फायदा होतो. त्याच्यामध्ये ज्यांना भूक लागत नाही किंवा भूक मंदावलेली असते किंवा काही खाल्लं तरी पोट फुगल्यासारखं वाटतं, त्यांच्यासाठी बाळंशेपा अतिशय गुणधर्मी आहे. ज्यांना मूळ व्याधाचा त्रास असतो त्यांनी देखील बाळंशेपाचा वापर करावा. ज्या लहान मुलांना जंताचा त्रास होतो त्यांनी देखील ह्याचा वापर करावा, बाळंशोपाचा. आता सुकं खोबरं. सुकं खोबऱ्यामुळे काय होतं तर सुकं खोबऱ्यामुळे आपल्या रक्ताचा जो प्रवाह असतो, रक्ताभिसरण असतं ते सुरळीत होतं. त्यामुळे सुकं खोबरं असंही तुम्ही रेग्युलर नुसतं चावून चावून खाल्लं तरी त्याचा फायदा होईल. सुकं खोबऱ्यामध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असतं. दुसरं हे नुसतं जरी खाल्लं तुम्ही तर त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढायला मदत होते. किंवा ज्यांना संधिवात आहे, ऑस्टिओपोरोसिस रोग आहे, त्या आजारामध्ये पण त्यांनी सुका खोबऱ्याचा एखादा तुकडा खाल्ला तर त्यांना त्याचा निश्चित फायदा होईल. आता आपण बघणार आहोत काळं मीठ. काळं मीठ आपल्या पोटासाठी, त्याच्यानंतर हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. तसंच ज्यांना डायबिटीस आहे, म्हणजे ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी जेवणामध्ये काळ्या मिठाचा वापर करावा. म्हणजे रेग्युलर मीठ वापरण्याऐवजी जर त्यांनी काळ्या मिठाचा वापर केला तर रक्तातली साखर नियंत्रित करण्यासाठी त्याचा खूप छान उपयोग होतो. त्याच्यानंतर आहे ज्येष्ठमध पावडर. साधारण आपल्याला खोकला झाला, कफ झाला, घसा खवखवत असेल, जळजळत असेल तर जनरली ज्येष्ठमध चघळून खातात. तर ज्यांना ब्रॉन्कायटिस आहे किंवा सतत कफ होण्याची ज्यांची टेंडन्सी आहे त्यांनी ज्येष्ठमध नक्की खावं. त्याचबरोबर आपल्या शरीरातलं खराब कोलेस्ट्रॉल जे असतं ते कमी करणं आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवणं हे देखील ज्येष्ठमध
मुळे साध्य होतं. त्यामुळे ज्येष्ठमध पण आपल्या आहारामध्ये नेहमी घ्यावं. आता आहे जायफळ. जायफळ पूड आहे. आता ही अगदी थोडीशीच घ्यायची असते. इथे आपण पाव चमचाच घेतलेली आहे, पण त्याचा उपयोग मात्र खूप छान होतो. त्याच्यामुळे पचनक्रिया आपली सुरळीत होते आणि जर शरीरामध्ये कफ असेल तर कफ देखील कमी करण्यासाठी जायफळाचा फायदा होतो. आता आहे हिरवी वेलची. इथे आपण 5 हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत. तोंडातला कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया असेल तर हिरवी वेलची अशी चावून खावी, कारण त्याच्यामुळे बॅक्टेरिया ची वाढ आपण थांबवू शकतो. त्याचबरोबर श्वासाला देखील छान वास येतो. त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारचा मुखवास जेव्हा करता त्यावेळेला त्याच्यामध्ये वेलचीचा वापर नक्की करतात. त्याचबरोबर इथे आपण घेतलेली आहे लवंग. लवंगेमुळे रक्तातील साखरेचे नियमन होते आणि तेवढंच नाही तर आपल्या यकृताला म्हणजे लिव्हरला देखील बळकटी देण्याचं काम लवंग करतं. त्याचबरोबर हिरड्यांचं आरोग्य राखतं. आपल्याला माहिती आहे की दातदुखी असेल, दाढदुखी असेल, हिरड्या सुजलेल्या असतील तर आपण जनरली एक लवंग चघळतो, तर त्याचा देखील आपल्याला फायदा होतो. आता आहे ओवा. ओवा तर तुम्हाला माहिती आहे की ज्यांना गॅसेस होतात पोटामध्ये त्यांनी नुसता ओवा थोडासा गरम पाण्याबरोबर घेतला, थोडासा ओवा घ्यायचा, हातावर थोडासा चोळायचा आणि 1-2 चावे घेऊन गरम पाण्याबरोबर तो घेऊन टाकायचा. त्याच्यामुळे पोटातले गॅस असतात ते नाहीसे होतात, ते बाहेर पडतात रादर. आणि एवढंच नाही तर ओव्याचा अजून एक उपयोग, चांगला उपयोग म्हणजे त्याच्यामुळे जे वाईट कोलेस्ट्रॉल असतं आपल्या शरीरातलं ते देखील कमी होतं. त्याचबरोबर सर्दी खोकला झाला असेल तर त्याच्यापासूनही बचाव होतो. तुम्हाला माहिती असेल की लहान बाळाला जनरली ओव्याची पुरचुंडी करून छातीला शेक देतात, त्यामुळे त्याचाही फायदा आहे. वजन कमी करण्यासाठी ओव्याचा फायदा होतो. तसंच आजकाल व्हायरल इन्फेक्शन्स खूप होतात, तर व्हायरल इन्फेक्शनमध्ये देखील याचा जर तुम्ही तव्यावर ओवा टाकून थोडासा धूर घेऊन त्याचा शेक घेतलात किंवा तो धूर घेतलात तर त्याचाही फायदा होतो छाती मोकळी होण्यासाठी. आणि आता राहिली साखर. तर साखर जी आहे, तुम्ही म्हणाल की साखरेचा काय फायदा. असं नाही की साखर वाईटच आहे. साखरेपासून आपल्याला ग्लुकोज मिळतं, जे अतिशय आपल्या संपूर्ण कार्यशैलीसाठी उपयोगाचं असतं. आपण साखर खूप नाही घेत आहोत, 2 चमचेच घेतोय एवढ्या सगळ्या ह्याला. तर या एकूण सगळ्या ह्याचे औषधी गुणधर्म आहेत. आता हा मुखवास कसा करायचा ते आपण बघूया. आणि इथे मी प्रमाण सांगते. मी जिकडे तुम्हाला म्हटलंय की वाटी, ही वाटी घरातली मी घेतलेली आहे आणि चमचा म्हणजे हा जो आपला पोहे खायचा चमचा असतो तो घेतलेला आहे. पण तरीही मी तुम्हाला वाटी आणि चमच्याचं प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे, नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण बडीशेप आहे ती भाजून घेऊया. पाच 7 मिनिटं झालेली आहेत मला बडीशेप भाजून, आणि आता छान त्याचा असा मंद वास पण येतोय बडीशेप भाजल्याचा. इतपतच भाजायचे, आपल्याला काही खूप भाजायची नाही आहे ती. तर आता गॅस बारीक करून मी ही काढून घेते आणि आता हा बाळणशेपा आहे ते पण भाजून घेते. बाळणशेपा पण झालेला आहे आपला भाजून. साधारण एक असाच 5 मिनिटं भाजलं आहे मी आणि त्याचाही आता छान वास येतोय. तर तेही आता काढून घेऊया. बडीशेप बरंच घालते आहे मी, कारण आपल्याला नंतर सगळं एकत्रच मिक्सरमधनं काढायचं आहे. आता हे लवंग आणि वेलची आहे ते पण थोडंसं भाजून घेते. हे पण भाजून झालंय, हे आता याच्यावरच काढते. आणि आता मी हे जे खोबरं आहे ते घालणार आहे. हे पण आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचं आहे. हे बघा, छान खोबरं असं खमंग भाजायचं आहे. अजून थोडंसं लालसर करणार आहे मी.
म्हणजे अजून थोडंसं भाजणार आहे. छान आपलं खोबरं भाजून झालेलं आहे. आता हे मी काढते. हे मी वेगळं काढते. का वेगळं काढते तेही सांगणार आहे तुम्हाला. ते मी त्या बाकीच्या जिन्नसामध्ये मिक्स नाही केलेलं. आता तुम्ही बघू शकता इथे मी बडीशेप, बाळंशेपा, लवंग आणि हिरवी वेलची भाजून ठेवलेली आहे. खोबरं वेगळं भाजलेलं आहे. आणि आता हे बाकीचे आपले जिन्नस म्हणजे काळं मीठ, ज्येष्ठमध पावडर, जायफळ पूड, साखर आणि ओवा. आता ओवा पण मी याच्यात घालते. हे अजून गरमच आहे, त्याच्यातच ओवा पण घालते. तेवढं शेक त्याला इनफ होतो. आता मी आधी हे सगळं दळून घेणार आहे. त्याच्यात आधी आपण ही बाकीचे जिन्नस पण घालूया. फक्त खोबरं मी आत्ता घालत नाही आहे त्याच्यामध्ये. काळं मीठ, ज्येष्ठमध पावडर, जायफळ पूड आणि साखर हे सगळं मिक्स करून घेते. आता हे आधी आपण सगळं मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत आणि नंतर खोबरं करणार आहोत. खोबरं जर तुम्ही एकदम करायला गेलात तर काय होऊ शकतं, त्याचा गिचका होऊ शकतो. ते एकदम असं जाम होऊ शकतं. त्यामुळे खोबरं आपण वेगळं दळून घेणार आणि हे वेगळं दळून घेणार आणि नंतर आपल्याला ते फक्त मिक्स करायचं आहे. सो आता हे थोडंसं गार होऊ दे. गार झालं की आपण हे मिक्सरमधनं काढूया. आता हे बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे. तर आपण आता हे मिक्सरमध्ये घालून वाटून घेऊया. हे एकदम सगळं जाणार नाही, तर 2 किंवा 3 टप्प्यामध्ये मी हे वाटून घेते. हे आपला शेवटचा लॉट पण झालेला आहे. मी 3 टप्प्यांमध्ये हे केलं कारण एका ह्याच्यात ते सगळं मावलं नाही. आता सुकं खोबरं आपलं राहिलेलं आहे ते सगळं घेते मी याच्यात. आणि आता जर आपल्याला मिक्सर करायचा आहे ना, तो चालू बंद असा करायचा आहे, सलग फिरवायचा नाही आहे. छान बारीक झालेलं आहे खोबरं पण. आता हे मी याच्यात मिक्स करते. आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया. आपला मस्त औषधी गुणधर्म असलेला मुखवास तयार झालेला आहे. आता तुमच्याकडे एखादी काचेची बरणी असेल तर त्याच्यात भरून ठेवलात तर उत्तम. प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरलात तरी चालेल, पण शक्यतो या अशा गोष्टी असतात ना, त्याच्यासाठी शक्यतो काचेची बरणी घ्यावी. जर असेल एखादी तर त्याचा वापर करावा. मस्त असा आपला अगदी मी म्हणेन खमंग, चवीला सुंदर असा छानपैकी औषधी गुणधर्म असलेला आपला मुखवास तयार आहे. मंडळी, हा नक्की करून बघा. खूप उपयोगी आहे. मी मगाशी म्हटलं तसं लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही खाऊ शकतं. घरात एखादी बाळंतीण स्त्री असेल तर तिला देखील अतिशय उपयुक्त असा हा मुखवास आहे. नक्की ट्राय करा. आणि परत एकदा अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.